नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज 4 ऑक्टोबरला मोठा निर्णय घेतलाय. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केलाय. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली आहे. यानंतर पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय. आजची पत्रकार परिषद ही 3 गोष्टी करता मी या ठिकाणी आयोजित केली आहे. तिथं आपल्याकडे येण्याच्या अगोदर कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त SMS पाठवला की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर अगदी अल्पशा कालावधीमध्ये एवढ्या प्रचंड संख्येने आमचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले 2 महिने झाले आपण पाहताय. त्या सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे, असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते, सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह आहे. 2 महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय, दौरे करतोय. आपणही बरेचसे पत्रकार त्या दौऱ्यामध्ये होतात आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे ठेवले, मी पण माझी काय भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चेअंती त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे, ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण पुढच्या बाबतीमध्ये काढू. परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती. व्यक्तिशः मलाही दुसरा कुठला पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्तिक ठरला असता, परंतु शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मागे जी जनता उभा राहते त्या जनतेचा प्रश्न असतो आणि म्हणून मग शेवटी त्यांच्याशी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परवा दिवशी आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वर ओकला मला भेटायला या. यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची, त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे. त्यावेळेस काही विस्तारानं चर्चा या मुद्द्यावर झाली नाही. पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ 1.5 तास सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे पण उपस्थित होत्या. त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील मिटिंगला असल्यामुळे फोनवरती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कानोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं, अशा प्रकारचा पवार साहेबांनी आग्रह धरला, खासदार सुप्रियाताईंनी आग्रह धरला आणि मग मी त्यांना सांगितलं साहेब ठीक आहे, मला
इंदापूरला जावं लागेल. आता सगळ्यांना एकदम तर काय लगेच सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही. आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आहे. तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो की मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू. आता हा निर्णय हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही. आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांच्याबरोबर आम्ही 5 वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील व इतर आमचे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे. आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्त्वाची आहे. आणि ही भूमिका यासाठी महत्त्वाची आहे की गेले 10 वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागं ठामपणे उभी राहिली त्यांना खूप त्रास झाला. गावागावामध्ये खूप अन्याय झाला. विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला. आणि म्हणून हा जनतेचा या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.